संतजनांनी मोठ्या प्रेमाने बोलिया धन निरंकारजी. सात्संगत जीवन सुखमय बनवण्यासाठी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. कारण या वर्तमान युगात पहा, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात तणावग्रस्त चिंतेतच असते. आणि हा तणाव, ही चिंता शारीरिक तसेच मानसिक व्याधींचे कारणही ठरते. पण जर आपल्या जीवनाला आनंदीमय बनवले तर या व्याधींपासून आपली सुटका नक्कीच होऊ शकते. सत्संगत, सत्संग एक असं स्थान आहे जिथे माणसाला आनंद आणि आनंदच मिळतो. जो नेहमी सत्संगाला जातो आणि गुरुच्या आदेशांना मानतो, त्याच्यासाठी सुख दुःख हे सर्व एक समान होतं. सत्संगत यातून असं सांगायचं आहे की जे सत्संगाला जातात ते आनंदात आनंद तर अवश्य मानतात, पण क्रोधाने कधी बेभान सुद्धा होत नाही. जर एखादे दुःख असेल किंवा एखादे काम त्यांचं पूर्ण होत नसेल तर त्यासाठी ते चिंतेचं कारण बनत नाही. त्यावेळी ते असा विचार करतात की ही वस्तू आता आपल्यासाठी योग्य नव्हती म्हणून ती आपल्याला मिळाली नाही. सद्गुरूला जेव्हा मान्य होईल तेव्हाच ती वस्तू आम्हाला मिळेल. सत्संग गुरु भक्त सदैव हीच इच्छा प्रकट करतो की हे सद्गुरू, जे कार्य ज्या घडीला आमच्यासाठी ठीक असेल तेव्हाच ते कार्य आमच्याकडून पूर्ण करून घे. गुरुच्या कृपेनेच ते कार्य सदैव चांगलं होत असतं. सत्संग जेव्हा मनुष्य गुरुच्या इच्छेनुसार चालतो तेव्हा कोणत्याही दुःखाच्या भानगडीत न पडता तो आनंदाने जीवन जगतो, आनंदात राहतो. कोणतीही चिंता त्याच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, एक वेगळाच आनंद असतो. सत्संग अवतार वाणीतही लिहिलं आहे बघा की धन्यवाद करे ईश्वर का, खुशी हो चाहे तंगी हो, दुख सुख दोनों को सम जाने चाल नहीं बेढंगी हो. सत्संगत जास्त करून तणावाचा परिणाम आजकाल मुलांवर होत आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी सद्गुरू इच्छा व्यक्त करतात की सदैव खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा. या संपूर्ण सृष्टीत फक्त प्रेमाने भरलेलं वातावरण असावं. सत्संगत निरोगी राहण्यासाठी स्वाभाविक हसणं अत्यंत गरजेचं आहे. जीवनात जर हास्य नसेल तर मानसिक तणाव, रक्तदाब, हृदयरोग आणि इतर अनेक व्याधी उत्पन्न होतात. निरोगी राहण्यासाठी मन मोकळे करून हसणं खूप गरजेचं आहे. आपल्या त्या मन मोकळेपणे हसण्यात कधीही अडथळा येता कामा नये. सत्संगत आपलं हसू हे कोणतेही कृत्रिम किंवा दिखाऊ मुळीच नसलं पाहिजे, कारण ते काही कामाचंच नाही. सत्संगत एक काळ असा होता की लोक जोर जोराने हसत होते. त्या काळी मोकळ्या मनाने हसणे वाईट मानत नव्हते. भारतीय इतिहासातील गोपाळ भंड, तेनाली राम आणि बिरबल यांची कर्तबगारीही याच संदर्भात प्रसिद्ध आहे. आजही लोक त्यांच्या कर्तबगाऱ्या वाचून पोट धरून हसतात आणि आपला तो एक करमणुकीचा छोटासा आनंदही लुटतात. पण आज मोहमायेच्या आंधळ्या शर्यतीत लोक पूर्वीपेक्षा हसणं विसरले आहेत. हसण्याचे कित्येक फायदे आहेत. सत्संगत वैद्यकीय विज्ञानही निरोगी राहण्यासाठी हसण्याचा सल्ला देतं. कारण हसणं हा आपणहून एक व्यायाम आहे. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात, रक्ताचा प्रवाह वाढतो आणि झोपही चांगली येते. सत्संगत तणावामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊन जीवाला चैन मिळते. वास्तविक हसण्याचे महत्व खूपच आहे. म्हटले जातं की लाखो रोगांचे औषध हे फक्त हसणं आहे. सत्संगत पण एक गोष्ट अवश्य ध्यानात ठेवावी की आपलं हसणं किंवा खुश राहणं हे केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही लाभदायक ठरलं पाहिजे. कुठे असे होऊ नये की स्वतः खुश राहण्याच्या नादात एखाद्याच्या हृदयाला ठेच पोहोचू नये. मनाच्या विशालतेशिवाय हसणं शक्य नाही. ही गोष्ट चांगलीच ध्यानात ठेवायला पाहिजे. सत्संगत विशालता ही प्रभूच्या ज्ञानानेच येते. प्रभूचं ज्ञान
व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वाची वास्तविकता समजावून देतं. मग माया व मायापती यांच्या अंतरातील समज येते. यामुळे पाहण्याचा दृष्टिकोन मोठा होतो. मग मानव संकुचित वृत्तीच्या पलीकडे जाऊन विशालतेशी जोडला जातो. त्यामुळे तो सुखी, समृद्ध व सफल होतो. सत्संग. हसणे हे फक्त शारीरिक नाही तर आत्मिक आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि खूप गरजेचं आहे. हसणं ही तर आपल्याला देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे, जी आपल्याला कायम आनंदात ठेवते. आपलं हसू हे आपल्यावर असलेला ताणतणाव कमी करतं, आपल्यात सकारात्मकता वाढवतं आणि आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतं. त्यामुळे आपलं जीवन अधिक सुंदर आणि सुलभ बनतं. संतजनांनो, जर बघा आपल्या चेहऱ्यावर कायम हसू असेल तर ते आपलं गोड हसू जगातील कोणत्याही व्यक्तीला आपल्याशी जोडून ठेवतं आणि ते हसूच आपल्या माणुसकीचं प्रतीक आहे. सत्संग आणि सेवा कार्यातून मिळणारा आनंद हा खऱ्या हसण्याचा स्रोत आहे. हसणं ही फक्त एक आपली शारीरिक क्रिया नाही हो, तर ते ईश्वराशी जोडले जाण्याचे, सकारात्मक राहण्याचे आणि जीवनाचा आनंद घेण्याचे एक आध्यात्मिक साधनच आहे, जे आपल्या आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेऊन सोडतं. बघा, जर आपल्या चेहऱ्यावरचं हसू हे आपल्याला अनेक रोगांमधून मुक्त करत असेल, आपल्या आत्म्याला प्रभू परमात्म्याशी जोडत असेल, आपलं जीवन सतत आनंदी आणि सुखमय बनवत असेल, तर आपल्या चेहऱ्यावर कायम हसू ठेवायला काहीच हरकत नाही. एक हसू जर आपलं 100 रोगांचं औषध बनत असेल, तर ते हसू आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हेच तुमच्या 100 रोगांचं औषध आहे. त्यामुळे सदैव चेहऱ्यावर हसू ठेवा, सर्वांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, मिळून मिसळून राहा, स्वतःबरोबर इतरांनाही आनंद द्या. सत्संग सेवा नियमित करा. सतत आपल्या मुखी परमेश्वराचं नाम ठेवा. मग बघा, आपलं जीवन किती आनंदमय बनेल. कधीच आपल्याला जीवनात दुःख आहे असं वाटणार नाही. आपलं जीवन सदैव आनंदमय आणि सुखमयच राहील. सत्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.